एक्सप्रेस समाचार, आवाज जनता की। देशामध्ये सगळं जळगाव ते वायफाय करून सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्यात होता, असे अनेक मुद्दे होते. परंतु या योजनांमध्ये सर, आपलं नाव काय आहे, आपण कुठे उभे आहात आणि आपलं शिक्षण काय आहे? नमस्कार, माझं नाव ॲडव्होकेट विजय बाबूलाल दाने. माझं शिक्षण बीकॉम LLB पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन सायबर लॉ यामध्ये पूर्ण झालेलं आहे. मी वार्ड नंबर 5 ड प्रभागात अनुक्रमांक 3 माझं चुनाव चिन्ह आहे पुस्तक. सर, काय सांगाल, आपण वार्ड क्रमांक 5D मधून फॉर्म भरलेला आहे, मग कशावरून फॉर्म भरलेला आहे आणि काय कारण आहे? मी वार्ड क्रमांक 5 यासाठी माझी उमेदवारी घेतलेली आहे की 2018 मध्ये ते आज पावेतो भाजप सरकारने जो जाहीरनामा काढलेला होता, त्या जाहीरनाम्यामध्ये हा तो जाहीरनामा, या जाहीरनाम्याची प्रसिद्धी आणि यामध्ये भाजप सरकारने बदल घडवणार, भाजप घडवणार असं त्यांनी घोषणा केलेली होती. या जाहीरनाम्यामध्ये पाहता हा तो जाहीरनामा. तर या जाहीरनाम्यामध्ये भाजपने बीजेपी कडनं काय काय घोषणा करण्यात आलेली होती अशी? या जाहीरनाम्यामध्ये घोषणा त्यांनी पहिले असं केलं होतं की पहिला पान होता 33 वर्ष एक हाती सत्ता असूनही जळगाव मागिका ब्रह्मनिराश, हे त्यांनी त्यांचा टायटल दिला होता. पहिलं घेतलं होतं त्यांनी कर्जमुक्त महानगरपालिका. दुसरं घेतलं होतं प्रधानमंत्री आवास योजना. सर, आपण काय सांगणार या जाहीरनाम्याबद्दल, काय सांगताय आपण, आपलं सांगायचं कारण काय आहे? या जाहीरनाम्यात एकूण भाजप सरकारने 23 योजना दाखवलेल्या होत्या. ही शेवटावी जळगावचा विकास. याच्यामध्ये सगळं जळगाव ते वायफाय करून सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्यात होता, असे अनेक मुद्दे होते. परंतु या योजनांमध्ये फक्त केवळ 2 योजना पूर्ण झालेल्या आहे. 21 त्यांनी फक्त कागदपत्री पूर्ण झालेल्या दाखवलेल्या होत्या. आणि हा जो विकास आहे फक्त जनतेची दिशाभूल करून फसवणूक करण्याचे उद्दिष्ट होते. त्यांनी आजपर्यंत कोणत्याही योजना पूर्ण केलेल्या नाही. आणि आलेला जो निधी आहे सुमारे योजनांचा 2000 कोटीचा असावा असा माझा अंदाज आहे. आणि ह्या योजना पूर्ण व्हाव्यात या थेट घेऊन मी माझी उमेदवारी अपक्ष म्हणून लढवीत आहे. मागील 10 वर्षाचा विकास पाहता जळगाव शहर महापालिका या शहरातून विकास फक्त कागदपत्री झालेला असल्याने तो विकास पूर्ण होण्याकरता, तसेच मुख्य समस्या म्हणजे जळगाव शहरात रोजगार हा उपलब्ध नसल्याने आणि औद्योगिक विकास नसल्याने प्रथम रोजगाराकडे ध्येय ठेवून बेरोजगारांना रोजगार कसा उपलब्ध होईल, त्यांचे धंदा वगैरे व्यवसाय वाढीस कसा लागेल याच्या योजना तसेच उपाययोजना करून त्यांना रोजगार मिळावा म्हणून मी प्रयत्नशील आहे. तसेच रस्ते, पाणी, गटर, साफसफाई या मुद्द्यांवर विशेष करता जे अस्वच्छता जळगाव शहरात दिसून येते, त्याच्यानंतर धुळीचं प्रदूषण, हवेमध्ये प्रदूषण, या गोष्टींचे निराकरण करून त्याच्या समस्या निवारण करून जास्तीत जास्त जनतेला त्याचा सुविधा निर्माण करून देणं हे माझे कर्तव्य समजत आहे. सर, आपण वार्डसाठी काय विचार केलेला आहे पुढच्यासाठी? या वार्डामध्ये सुविधा जास्तीत जास्त मिळवून देणं, तसेच जे युवक आहेत ते जास्तीत जास्त गुन्हेगारी क्षेत्राकडे वळत असल्याने जळगाव शहरात आणि जिल्ह्यामध्ये गुन्हेगारी वाढल्याचे दिसून येते. त्यांची गुन्हेगारी कशी कमी होईल आणि त्यांना रोजगार तसेच कौटुंबिक याच्यात राहून त्यांची कसा विकास होईल याबाबत मी प्रयत्न करणार आहे. सर, आपण जनतेला काय आवाहन करणार? जनतेला एवढंच आवाहन करणार की आता जे राजकीय क्षेत्रात उलाढाल होत आहे त्यामुळे जे जनतेचे नुकसान होत आहे ते कमी करून अपक्ष पक्षांना मतदान करून
त्यांनी अपक्षाला संधी द्यावी, नवीन चेहऱ्यांना त्यांनी निवडून द्यावे. सर, अपक्ष म्हणून आपला काय चिन्ह आहे? अपक्ष म्हणून माझं पुस्तक चिन्ह आहे. मी प्रभाग 5D मध्ये अनुक्रमांक 3 वर माझी पुस्तक म्हणून निशाणी आहे. पुस्तक या चिन्हाला बटन दाबून जास्तीत जास्त बहुसंख्येने मला निवडून द्यावे, ही माझी जनतेला विनंती आहे. धन्यवाद सर.